श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। देव म्हणतो, चांगला माणूस स्वार्थी नसतो, तो फक्त दूर निघून जातो अशा लोकांपासून जे लोक त्याचा आदर करत नाही। जो रडताना रागात सर्व काही बोलतो तो सत्यवादी आहे, कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलण्यास भाग पडतो। कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जितकी ओढ जास्त तितकी घाव खोलवर। आरसा आणि नाते दोन्ही नाजूक आहेत, पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे की काच चुकून फुटते आणि नाते गैरसमजाने। जिथे चूक नाही तिथे नतमस्तक होऊ नका आणि जिथे आदर नाही तिथे थांबू नका। एकटे चालायला शिका। आयुष्यातील निम्मे दुःख ही चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे येतात, त्यामुळे फक्त स्वतःकडून अपेक्षा करा। तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। तुमचीच सावली तुम्हाला अंधारात सोडून जाते, मग अनवळखी लोक तुला कसे साथ देतील। जे प्रयत्न करतात तितकेच प्रतीक्षा करणाऱ्यांना मिळते। जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता तेव्हा जग तुम्हाला शोधत असते। फक्त जगण्याचा एक मार्ग ठेवा, जो तुम्हाला समजून घेत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहा। कुणीतरी अगदी बरोबरच म्हटले की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सदैव तयार तिथे असता त्याला तुमची किंमत कधीच कळणार नाही। एकट्यानेच लढावे लागते। प्रत्येकजण तुमच्या वेदनादायक जीवनाबद्दल तुम्हाला टोमणे मारतात, परंतु तुमचा राग सहन करतात। तुम्हाला खरे आधार आणि साथ देणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा कुणीही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही। अशा गोष्टी करा की तुमच्या आई वडिलांनी त्याच्या प्रार्थनेत म्हणावे, हे परमेश्वरा आम्हाला प्रत्येक जन्मात अशी मुले दे। कधीही कोणाला दुखवू नका, कारण तुमचेही मन सारखेच आहे। ज्या दिवशी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची काळजी घेणे बंद केले, त्या दिवशी तुम्ही जीवनाचा आनंद लुटण्यास सुरुवात करा। अशा जीवन ठेवा। आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील। कोण कोणाचा आणि किती कधी हे फक्त दर्शवते, केवळ बदलते। लोक पुढे जातात ज्यांना इतराच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे असते। देव त्याचे हसणे कधीच हिरावून घेत नाही। जर कोणाला तुमच्याकडून अपेक्षा असेल तर ती त्याची मजबुरी नाही, त्याच्यात आपुलकी आणि विश्वास आहे। घरात एकत्र राहणे याला कुटुंब नाही, तर एकमेकांना समजून घेणे त्याची काळजी घेणे याला कुटुंब म्हणतात। जे अनुसरण करतात ते मार्ग शोधतात आणि जे सोडून जातात ते निमित्त शोधतात। कोणाची इतकी काळजी करू नका की तो बेफिकर होऊन एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याच्या भावना समजून घेणे आणि त्यांचे आदर करणे। जेव्हा खास लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत। हृदय हा मानवी शरीराचा सुंदर भाग आहे, जर ते साफ नसेल तर चेहऱ्याचा चमकत राहण्याचा उपयोग काय। आयुष्याने असा धडा शिकवला आहे की आपल्या प्रियजनावर विश्वास ठेवून विचार केला पाहिजे। माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या की त्याची बोलण्याची पद्धतही बदलते, हे खरं आहे। जेव्हा तुम्ही देवाकडे मागाल तेव्हा देवाकडेच मागा, कारण देव तुमचा असेल तेव्हा सर्व काही तुमचेच असेल। खूप छोटी गोष्ट आहे पण सत्य आहे। सर्वांशी संबंध ठेवा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका। अनेकदा खोट्याचे शब्द गोड असतात पण खऱ्या माणसाचे शब्द कडू असतात। हा संस्कार आणि सवयीचा विषय असतो, नाहीतर जो ऐकू शकतो त्याच्याकडे दुसऱ्याला ऐकवायची क्षमता असते। नाती स्वतःहून कधीच तुटत नाहीत, गैरसमज आणि अभिमान त्यांना तोडतात। प्रत्येकजण आपले दुःख समजू शकत नाही, कारण जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण आधीच हसतो। कोणी थुकेल इतके कडू होऊ नका आणि कोणी गिळेल इतके गोड असू नका। लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे। पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो। आयुष्यात जे काही हवे असते ते सहजासहजी मिळत नाही, पण जीवनातील एक सत्य आहे की आपल्याला जे हवे आहे ते सोपं नाही। दोन प्रकारचे लोक असतात, यापूर्वी
जगात लोक घाबरायचे आणि छोट्या छोट्या समस्यांना तोंड देऊन दुःखी व्हायचे आणि इतर म्हणतात की त्यांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तो नेहमी आनंदी राहतात। प्रत्येक अडचणीत स्वतःची काळजी घ्या। काही लोक ज्याच्याकडे सर्व काही आहे पण नेहमी दुःखी असतात आणि दुसरे जे ज्याच्याकडे काही नसले तरी नेहमी सुखी असतात। कटाच्या वेळी धीर धरणे म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखे असते। तणावामुळेच समस्या निर्माण होतात। तोडगा काढायचा असेल तर हसावा लागेल। स्वतःला इतके सक्षम बनवा की ज्याला तुम्ही तळमळत आहात तुमची एक झलक पाहण्यासाठी लोक तळमळायला पाहिजे। स्वामी म्हणतात, बाळा, लोक काय म्हणत आहे याचा विचार कधीच करू नको। मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन, कारण लोक तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश येऊ नये अशी त्यांची इच्छा असते। त्यामुळे तू कधी घाबरू नको। मी तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या सोबत राहील। बाळा, तू फक्त नित्य कर्माने काम कर आणि सत्कर्म कर। बाळा, जाता जाता एवढं सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत। उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे। शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव। काळजी करू नकोस, मी आहे, फक्त तुझा मार्ग चालत राहा। जर तू जिंकलास तर खरा ठरशील। स्वामी भक्त। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो। जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो।